वाढलाय. अलीकडे अलीकडे शेंगा वाढलाय तुझ्या जिबीला. तुला असलं तसलं तर वैस खा वाटत नाही. काटाचं लागतंय, चांगलं चुंगलं लागतंय, वांग तळलेलं लागतंय, सुक्क बटाट लागतंय. लय जिबीचा शेंगा वाढलाय तुझ्या ग. एवढं सगळं आहे पण काय दिलं सांगा बरं तेवढं. हिला हॉटेलमध्ये जेवाय नेलं, सगळेजण गेलो, मुलगा वागायचं घेतलं आणि बहादरनीनं ढेग लावलं तिथं. ढेग खाल्लं सुद्धा नाही तर एवढे कामाचे ध्यान व्हायची. आणि मग ती एवढं ढीग लावलं. ती जेवायला लागली ती तू काय त्यांना राखण बसाय आली काय? त्यांना आणून दिलंय मी जेवायला बसायला लागली. दोघं ऐकत खायला दिलं तेव्हा खायला लागली ती वाय. काय लागा अवघड आहे. एक दिवशी ती जेवाय घालती, एक दिवशी तू यांना आणून देते. एक दिवशी ती जेवायला घालते, एक दिवशी मी घालते. काय होतंय त्याला? ही इकडे परत घास मुपतोय, एकदमच बोलत सायलेंट होतोय. मी आणून दिलं म्हणलं सायलेंट झालं. मग हिनं काय केलं काय नाही विचार करत होत. जरा डिप्रेशन मध्ये गेलं डायरेक्ट. जरा गास चावायचं थांबलं. बाबा काय अशी आपली बाजू म्हणती का नाही. परत ना ग विचारायला काय काय केलं नेमकं. वहिनी केलं म्हणलं सगळं. आमरसच तेवढा नाही. चपात्या त्या गावरी शेंगा आहे, भात आहे. फक्त आमरस आवडतच नाही भाऊजीला. आमरस तर काय करायचं. रोज तर आंबूस काय मग खाताय चुकू चुकून आमरस केला. आमरस केलाय आणि वाटीभर दिलाय. आणि चांगलं त्यात काजू बदाम टाकलं होतं की. आणि काजू बदाम मला अगं त्यात घातल्या होती भिजलं. मग आता ना त्याचं काय म्हणते, भिजल्यावर फोटायची काय गरज आहे? वाळलं होतं काय ते? वाळलं नव्हतं, वलच होतं. मग तुझ्या दाडा सगळ्याच काढाय पाहिजे तवा तुला मग ती फुटतेला वाळलं दिलं की. सावलीला बसून जेवते ती उन्हाच्या रट्ट्यात. कसं चाललं घरात थांबू कसं वाटत नाही रे तुला? तुला थांबूच वाटत नाही. अशी घर आहे ती तरी तुला वाईटच वाटतंय. पण कसलं भारी आहे. पण सावलीला कसलं भारी आहे. ह्याच्यापेक्षा इथं जेवायला काही मजा येत नाही. सरळ रानात जावं, आपले नांगरले फिंगरले ढेकळ मस्त बाकी येते. जेवायला एक नंबर रंग येतोय. त्याला चटणी घेऊन जायचं, पाणी गार घेऊन जायचं आणि लोणचं घेऊन जायचं. बरं आम्हाला दिलं तुम्ही जाऊ जेवली वाहिनी तत्सम खाल्लं नाही. ती पडली नाही. आज आज माझा मंगळवार आहे. ती जेवली मग म्हणलं चला तुम्हाला पण द्यावं. सकाळी धरणं पोरात चहा पिऊन लागलं पोटात ढवळाय माझ्या. लिटरभर दूध आणायला हवं. अगं बया म्हणजे ती लय झालं म्हशीत मोठं झालं आधी दूध खाऊन. हा दूध खाऊन पिऊन तुम्हाला काय नेता येते. काम कोणी करायचं. भाऊजीची खेळात म्हणलं हसू येतंय. कसं म्हणते भाऊजीला कसं हसू येतंय? त्याला ते हसू येत नाही ग. ती तिखंड पिल्लू हसतय, ती हिकंड हसतोय. त्यामुळे त्याला हसू येतंय. सगळेजण जेवण करायला जेवण आता जेवण झालं. मागणं त्यामुळे बोलायची गरज नव्हती म्हणा. बोलाय तर लागली. वाघाचं घास बुडत होतं पण नाही. असू द्या म्हणलं आता. हाय आंबरू पिंबरूच करावं, भज करावं, कुरडे बातड्या नाही तर मग काय खात्यात. त्याला गोड तर अजिबात आवडत नाही. मग जाऊ द्या, चिकन आणा, मासा आणा, मटण आणा. भाऊजीनं बंद केलं, सोडून दिलं. होय काय नाही निर्णय घ्या चालू आहे काय म्हणून. ते चांगलं चिकन मटन मध्ये काय आपण म्हणतो पण रखरखी आहे. खरंच रखरखी आहे बहिणीनं. आपण मस्त आहे, चव हाय, सगळं हाय. पण सारखं सारखं पण घरात वशाट असलं का नाही. ज्या दिवशी वशाट असतं त्या दिवशी हमखास कशावर भांडण लागते ती. थोडं का होईना काय ना काय होतं. आणि ज्या काय म्हणजे कसं दूध खाण्यात येतं तिथं दूध खाल्लं का त्यात शांतता असते दुधात. आणि वशाटात रखरखी असते. हाय आता सगळ्याची आवड हाय. आमच्या पण घराला सगळ्या घराभरला वशाटाची भरपूर अशी आवड आहे. नाही अशी नाही पण जरा थोडं तर मध्ये उन्हाळा हाय विस कुठं तर वार फिर जरा पाळावं. देवधर्मात जरा विस शिरल्यानंतर न पण बरं वाटतंय. असं माझ्या दिराचं म्हणणं आहे. कारण ते चांगलं आहे. तुम्हाला काय वाईट वाटतंय? हा कसं तर देव शिरल्या तर शिरू द्या की विस. नाही देव देवात शिरलाय का देव त्याच्या अंगात शिरलाय. बरं जेव तर म्हणते का, धरा तर म्हणते का, कालवण भाकर घ्या खावा म्हणते का. कुशाल चालू केलंय रुगडून शिना. आपलं टोपलं झाकून चालू आहे, अजून उघडून सुद्धा नाही. झाडाखाली काय पाखरू पडतंय का टोपल्यात? वरण पाखरू पडतंय काय टोपल्यात? होय काय पाखरू पडत नाही ग. पाखरू काहीतरी काम लावल. असं आहे. तसं नसतं काय. काय असतंय तेव्हा जावा गावात कुल्फी आणा जावा. काय पप्पा पैसे घ्या कुल्फी आणा जावा.
जावाचं पहिलं पैसे रात्रीच भरून खायला आलाय. हो कसा आहे तुझा दीर लय मोठ्या मना लेकरासनी 10-10 रुपये लई पळत दिलं बघ. लेकर आता गावात जाऊन कुलपे गावून फुगून येते ते. मगाशीच म्हणत होता रात्री ती तसली बाटली त्याला काय म्हणायचं स्प्राईट का थम्सअप हम्म. सारखं सारखं काय गार प्यायचंय त्यांचं म्हणणं आहे खावा काहीतरी घरात तसलं काय प्यायचं आहे आणून शिना असं म्हणणं येते त्यांचं तर काय वाईट चांगलं आहे. आपण उन्हाळ्या दिवसातच पेतोय माणूस वरच पेतोय. त्या तर जिबीला लय शेंडा वाढलाय अलीकडे लय शेंडा वाढलाय तुझ्या जिबीला. तुला असलं तसलं तर वैसं खा वाटत नाही कटाचं लागतंय चांगलं चुंगलं लागतंय वांग तळलेलं लागतंय सुक्क बटाटे लागतंय लय जिबीचा शेंडा वाढलाय तुझ्या ग. एवढं सगळं आहे पण काय दिलं सांगा बरं तेवढं. हिला हॉटेलमध्ये जेवाय नेलं सगळेजण गेलो मुलगा वागायचं घेतलं आणि बहादरनीनं ढेग लावलं तिथं ढेग खाल्लं सुद्धा नाही तर एवढे कामाचे ध्यान व्हायचे आणि मग ती एवढं सगळं ढीग लावलं देरापासून तुमच्यापर्यंत ऐकत आली. तिथनं भाऊजीचं तोंड चालू माझं तोंड चालू ह्यांचं तोंड चालू कशा पाय ढीग लावला. काय करायचंय अजिबात नाही. ज्याला जे खावडतंय ती खाल्लं की. आता माणूस काय किती जरी खायचं झालं तर पोटाच्या वर बांधत नाही. तुम्ही काय म्हणलं पैशासारखं पैसे दिलं त्या बिचारीचा सगळा ढीगच लावलाय आणि आता म्हणता का ते पोटाला तिचा नवरा म्हणला आ? तुला खायचं नव्हतं तू आली कशाला. एकानं सूर धरलं त्याच्या महाग अजिबात नाही. आपल्याला काय म्हणायची गरज आहे. ज्याला आवडतं ती जे त्यानं खाल्लं. दाव ओढलं नव्हतं का काय दाव कोणी अजिबात दाव ओढलं नाही. दाव ओढाय तुम्ही दोघं सारखं आहे. वडा होता तुम्ही तेवढं. ह्यानी ओढलं ना तुम्ही दोघं एकसारखंच आहे. हायला हाय बघितलं. अरे पांढरा सगळ्यात भारी बेत झाला होता त्या दिवशी बघ ह्याचा आणि ह्याचा आणि त्याच्या खिडकीमधनं बघणाऱ्याचा. ह्या तिघांनी मस्तपैकी बेत झाला. दादू तू मी न ही आपण मागवले ते तसले कुठं वाटाणं फुटाणं फ्लावर आणि ते हिरव्या मिरच्याचं ठेस. फडफड केलं कुत्र्याला सुद्धा ती सत्य आहे. टाक बाय त्याला चपाती पाती तसलं पहिल्यांदा खाल्लेलं जरा खास तर पोट बिघडले. लगेच तुमची पोट फुटते तीच तसलं मला सांग दररोज आपण घरी साधं सिंपल खातोय तिथं मसालेदार एकदम आल्यावर माणसाची पोट बिघडते ती का राहते ती. एक दिवशी तू तंदुरी रोटी खाय दररोज घरी चपात्या मकाच्या भाकरी खायच्या. वाटतं की आणि गेलं आपण तर कुठं लय खाल्लं. मला तर ती पनीरची भाजी आली त्यात मिरच्या किलती मला खाऊ वाटत नाही. काय सांगायचंय तुम्हाला तुम्ही रानटी माणसं तुम्हाला खेचून बरं तू सुशिक्षित आहे बघ. MBBEd तुझं काय ते बायोडाटा तयार झालेला आहे. चांगली हायफाय कॉलेज मध्ये गेली होती शिकली होती. रानटीच माणसं राहणार अगं आमच्यापेक्षा तू गावंडळ हाय. हाय म्हणून सांग. तुम्हाला समजा मला ऐकून घे जी डाब्यात भाज्या भेटते त्याचं नाव सांग. 2-4 आयटमची नावं सांग. फालुदा आहे हा फालुदा भेटतोय. झालं असं आहे हा का? अजून काय भेटतंय. काजू करी ती पनीर हा अजून पनीर टिक्का टिक्का पनीर भात कालवून भेटत नाही. मी कवा गेली नाही मला माहित नाही. मग तुम्ही तुला आता कसं माहित रानटी ती रानटी. अगं तू जातच नाही आणि तुला कशी नावं माहिती. समजून घेत जावा कुठं काय समजून घेत जावा. चला. माणसाची म्हण आहे जुनी ऊस गोड लागला म्हणून मुळे सकट खाऊनी. मी आता खाल्लं मुळा सकट काय असं ठेवलं तो नाही. पिलटे बी चाटून पुसून हल्ले का. तुला फुकट येड आहे का पैसे नाही दिलं मग तीच पिलटे बी पाक धुवून काढले का चाटू दोन पुसून. पैशाला काय तुम्ही घरात काय ताट फोडून खाता काय हा आ? लागलाय लय पैसे बोलायला. दिलं पैसे दिलं. माणसासारखं अगं बोलायला खाते ती कसं बाहेर गेल्यावर घरी दोबडी खाल्लं तर बाहेर गेल्यावर मोजकं खावं लागतं. अहो, खरंच मोजकं दाद्याला तर कुठं सुद्धा नेत नाही जेवायला. त्याला 2 आणि 4 रोट्याला काहीच होत नाही. आवरेज सगळे आहे. आवरच पडतंय अहो ते खरंच आवरच पडतंय. मटणाचं ताटच पाहिजे होतं मग आवरेज आ, त्यानं खाल्लंच नसतं. त्याला चिकन लागतं. ते बोकडा मटनच खात नाही. खात कसं नाही चव लागल्यावर खाताय. वाढलं वरच पडत नाही परत वाळलं मला चढतंय तिथं. सगळंच पडतंय. त्या बोकाला- दाद्याला का तुला काय म्हणायला लागली ती. नाण्या काय म्हणतोय रे दाद्या सगळं वाढलं वरलं पडतंय. नाण्यापेक्षा झालंय आता मोठंच्या मोठं मोठं. झालंय ना हा. काय. आता काय नाही. हा. ए नाण्या बाबा, लागला दिसा एवढं लचक्याने येऊन ती लागला मोठा दिसायला देऊ. उठा, इथं झोपू दे आम्हाला. तुला कसं हात आहे? तुमच्या दोघांपेक्षा माझं पोरगं मोठं आहे. असू दे असू दे तुझ्यापेक्षा बी मोठा आहे.